आर यू? मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मनवास आणि आज आपण पाहणार आहोत की गुळ कसा बनतो. सो चलो मेरे साथ. तर आपण आहोत बामनोदकडे जाणारा रस्ता पडाळ से. क्या था दादा, या गावाचं नाव काय आहे? पाडरसा. पाडरसा. पाडरसा या गावात. आणि ढगपा किती मस्त दिसताय, भारी इंटरेस्टिंग वाटतंय. मी तुम्हाला पण दाखवते. हाय. ऊस बारीक करायच्या आधी या ढिगाऱ्यातनं ऊस काढून तिथे ठेवायचा आहे. एवढं नाही निघणार, आपण एक ऊस नेऊन तिथे ठेवू शकतो. मी आर यू? गुळ बनवण्यासाठी आधी हा ऊस याच्यात बारीक केला जातो. ही मुलगी केव्हापासून करते, आता मी तिला 2 मिनिटाचा आराम देणार आणि ते मी करणार आहे. तू मला सांग कसं करायचं. टाकत राहू का डायरेक्ट? आजच्या दिवसासाठी इतकंच काम करू आपण. ही अंजली आहे. अंजली, या मशीन मध्ये ऊस टाकून खूप मोठं काम केलंय आपण. तर मी जे ऊस त्याच्यामध्ये टाकले, तर त्यातून ह्या पाईपाद्वारे असं इथं ऊसाचा रस जमा होतोय. आपण जो गुळ खातो ना, त्या गुळाची प्रोसेस 4 टप्प्यांमध्ये होते. कशी ते मी सांगते. तिकडे तुम्ही पाहिलं की ऊस बारीक करताय त्या मशीनेमध्ये, आणि ह्या पाईपातनं तो ऊस येतोय आणि त्याचा रस या एका कढईमध्ये पडतोय. या 4ही कढई इनबिल्ड आहे, त्यांना मध्येच पॅक केलेलं आहे आणि खालून भट्टी चालू आहे, ते आपण पुढे गेल्यावर. तर ही पहिली प्रोसेस आहे. याच्यात फक्त ऊसाचा रस पडतोय. त्यानंतर ह्या कढईतनं त्यातली मळी काढली जाते आणि तिथून पुढे फक्त आणि फक्त रस येतोय. रसामध्ये मळी वगैरे काहीच नाहीये, स्वच्छ रस. आणि त्यालाही गरम केला जातोय ह्या 4थ्या कढईमध्ये. आता आपण जाऊ भट्टी पाहायला. आणि इथं माझ्या समोर आहे भट्टी. ओके. तर काय होतंय तुम्हाला माहिती का? ऊस काढला, ऊसाचा कुच्चा निघाला आणि त्यालाच सुकवून इकडे भट्टीमध्ये वापरला जातोय. कसं ते पहा. आणि ही क्लिप मी तुम्हाला दाखवलीये अशी सेट होऊन. हा गुळ आहे जो मी नाही बनवलाय, मी बनवलाय तो अजून प्रोसेस होतोय. तर हा आपण खाऊन पाहू. मस्त लागतोय. ती प्रोसेस करून झाल्यावर हा एक साचा आहे गुळाच्या भेलीचा 5 किलोचा. याच्यामध्ये तो गुळ अशा प्रकारे भरला जातो आणि मग याला सेट करायला ठेवतात. आता हे जी भेली ना, ही सेट होऊन गेलेली आहे. आता ती विकण्यासाठी रेडी आहे. गुळ कसा बनतो हे आता आपण पाहिलेलं आहे. ही आहे गुळाची फॅक्टरी आणि तिकडे समोर आपल्याला गुळ घ्यायचा आहे. तर तो समोर आहे, आपण तिथून घेऊया.
हा गुळ कसा बनला हे आपण पाहिलंय. आणि आता इथून मी घेते आहे ही 5 किलोची गुळाची भेली, जी आपल्याला मिळते 270 रुपयाला 5 किलो. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.